इनिशियलायझेशन ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे न्यू कीवर्डनं ऑब्जेक्ट क्रिएट झाला तर त्याला व्हॅल्यू देणार डिफॉल्टमध्ये, किंवा जर ॲट द टाइम ऑफ क्रिएशन जर आपण पॅरामीटर पास करून व्हॅल्यू दिल्या असल्या युजरनी, तर ह्या पॅरामीटरमधल्या व्हॅल्यूज वापरून त्या ऑब्जेक्टला देणार. ठीक आहे ना. जर असं झालं की आपण न्यू ऑब्जेक्ट तयार करायला आहे स्टुडंट क्लासचं, तर आपण लिहिणार स्टुडंट एस इक्वल टू न्यू कीवर्ड वापरणार आणि स्टुडंट हा कन्स्ट्रक्टर वापरणार आणि त्या कन्स्ट्रक्टरमध्ये व्हॅल्यू पास करणार समजा J,20 नेम आणि एज समजा. तर नाव आणि हे व्हॅल्यू कुठले असणार, ह्या ऑब्जेक्टचे असणार आणि त्याचा टाईप असणार स्टुडंट. आता स्टुडंट क्लासमध्ये व्हेरिएबल कोणते कोणते असतील, नेम आणि एज. एजसाठी इंट असेल, नेमसाठी स्ट्रिंग. हे दोन व्हेरिएबल ऑलरेडी डिक्लेअर केले असणार, म्हणजे नवीन ऑब्जेक्ट करताना तेवढा स्पेस असणार की नेम आणि एजसाठी स्पेस आहे. पण कन्स्ट्रक्टर काय करणार, त्याला व्हॅल्यू पास करणार, त्याला इथं व्हॅल्यू असाइन करणार, इनिशियलाइज करणार. आणि आपलं कन्स्ट्रक्टर कसं कन्स्ट्रक्टर हे डिफॉल्ट आहे का पॅरामीटराइज्ड? कारण आपण इथं व्हॅल्यू पास केल्यात, पॅरामीटर्स पास केलेत. हे लक्षात आलं का? न्यू कीवर्डनं ऑब्जेक्ट क्रिएट झालं आणि ह्या कन्स्ट्रक्टरनं काय काम केलं, त्याला व्हॅल्यू असाइन करायचं काम केलं. आता जेव्हा आपण कन्स्ट्रक्टर बघितला, आता आपल्याला बघायचं की जेव्हा आपण ऑब्जेक्ट तयार करत होतो त्याचा टाईप काय देत होतो, त्याला ह्याचा डेटा टाईप किंवा अगोदरचा टाईप काय होता ऑब्जेक्टचा, त्याला क्लास नेम देत होतो. म्हणजे जेव्हा आपण ऑब्जेक्ट तयार केलो, इथं आपण वर कुठला ऑब्जेक्ट केला, यस तयार केला, इथे यसला आपण काय पास केलं अगोदर, स्टुडंट. आता स्टुडंट टाईपचा ऑब्जेक्ट आहे क्लासचा, त्यामुळे आपण स्टुडंट लिहिला. आता स्टुडंट असं लिहिण्याचं मागचं कारण काय, कारण हे यसचा टाईप कोणता, स्टुडंट. आता स्टुडंटमध्ये जे व्हेरिएबल असतील, हे नेम झालं किंवा एज झालं, हे व्हेरिएबल कुठं डिक्लेअर असणार, क्लासमध्ये डिक्लेअर आहेत. त्या टाईपमध्ये आपण एक ऑब्जेक्ट तयार करायला, म्हणून आपण इथं टाईप कुठला वापरला, स्टुडंट. ठीक आहे ना. आता इथं जर आपल्याला असं म्हणायचं आहे की हे व्हेरिएबल तर आहेत, ठीक आहे, पण इथं एखादी आपल्याला मेथड बघायची, तर मेथड कशी कुठं डिक्लेअर करणार, ह्या क्लासमध्ये. हा जे क्लास स्टुडंट आहे त्याच्यामध्ये हे व्हेरिएबल झाले, कर्ली ब्रॅकेट्समध्ये हे स्ट्रिंग नेम झालं आणि एजसाठी इंट. हे दोन व्हेरिएबल तर डिक्लेअर झाले. आता आपल्याला काय करायचं आहे, इथं अजून एक मेथड पण ॲड करायची. ठीक आहे. तर इथं मेथड कशी ॲड करणार, सुरुवातीला नेम, त्याचं रिटर्न टाईप काय म्हणते, समजा वॉइड घेऊ आपण, काहीच रिटर्न करत नाही. आणि स्टुडंट आहे त्यामुळे आपण स्टडी मेथड घेऊ, स्टडी. नंतर काय करणार, सिम्पल ब्रॅकेट, काय व्हॅल्यू असणार तर इथं पास करणार. आणि ह्याच्यामध्ये आपण लिहिणार इथं system.out.println आणि ह्याच्यामध्ये लिहू आपण स्टुडंट इज स्टडी. अच्छा, थोडं आउट ऑफ साईड गेलं, पण ठीक आहे, लक्षात आलं. हे अशी मेथड हे करणार. आता ह्याच्यामध्ये मेथड जेव्हा आपण डिक्लेअर करायलो त्यावेळेस आपण कसं सांगायलो त्याला, आपण सुरुवातीला वर्ड सांगायलो. आता वर्ड काय, हा फंक्शन नाही, वर्ड आहे रिटर्न टाईप. म्हणजे ही मेथड वापरल्यानंतर तुम्ही वापस काय देणार, तुम्ही वापस काहीच नाही देणार. वर्ड म्हणजे नथिंग, काहीच नाही. जर आपण इथं दुसरं रिटर्न टाईप घेतला असता, समजा इथं आपण घेतला असता इंटिजर आणि मार्क्स दिला असता, तर ही मेथड काय करणार, इथं काहीतरी प्रोसेस करणार आणि शेवटी नंबर व्हॅल्यू पास करणार. म्हणजे शेवटी आपल्याला इंटिजर व्हॅल्यू येणार. त्यामुळे रिटर्न टाईप काय झाला इथं, इंट. इथं व्हॉइड आहे कारण आपल्याला काहीच रिटर्न नाही भेटणार. ठीक आहे. आणि ही असते मेथड नेम. इथं मेथडचं नाव काय, मार्क्स. आणि मेथडच्या ब्रॅकेटमध्ये काय असणार, आपण पॅरामीटर्स पास करू शकतो. नाही, इथं कन्स्ट्रक्टर नाही,
इथे पॅरामीटर्स पास करणं. कन्स्ट्रक्टरमध्ये पण आपण बघितलं की क्लासच्या याच्यामध्ये की आपण पॅरामीटर पास करत होतो, नेम असेल किंवा एज असेल. इथं मेथडमध्ये पण आपण पॅरामीटर्स पास करू शकतोय. कंपल्सरी आहे का? आपल्याला जर वाटलं गरज आहे तर आपण पॅरामीटर्स देऊ शकतोय, पण असं कंपल्सरी नाही की प्रत्येक वेळेस पॅरामीटर लागतील. हे म्हणजे वॉइड पण असलं तरी चालतंय, म्हणजे रिकामं पण असलं चालतंय. ठीक आहे ना. आता वेन एव्हर वी आर डिफायनिंग द मेथड्स, आपण काय करतो इथं, आपल्याला मध्ये काही ॲक्शन द्यायच्यात. आता त्याचा आपण अर्थ बघितला नाही, आपण अर्थ बघू. फंक्शन म्हणजे कार्य किंवा काम. एखादं काम सांगितलं आहे, एखादं फंक्शन आहे, आमच्याकडे काहीतरी काम आहे असं. ठीक आहे. आणि मेथड म्हणजे काय? मेथड म्हणजे पद्धत. एखादं काम असं पद्धतशीर काम करेल म्हणजे मेथड वाईज काम चालू आहे. की ॲक्शन मेथडमध्ये कसं असते, 1 to 1 ॲक्शन, की पहिल्यांदा हे करा, पुन्हा नंतर ते करा, नंतर ते करा, असं होईल. ते मेथड झाली. आणि फंक्शन म्हणजे हे पूर्ण एक काम झालं. आता अभ्यास करणं ही एक फंक्शन झालं. आणि मेथड म्हणजे काय झालं की सुरुवातीला पुस्तक घ्या, नंतर हे अशा मेथड झाल्या की कसा अभ्यास करा त्याला. ठीक आहे ना. आता इथं फंक्शन करण्यासाठी आपल्याला मेथड लागतात. आता एखादा क्लास आहे, त्यामध्ये ऑब्जेक्ट्स असणार का नाही? ऑब्जेक्टचा ग्रुप म्हणजे क्लास. आता ऑब्जेक्ट काय काय करणार ते आता आपल्याला माहीत नाही, पण ते वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करणार. ॲक्टिव्हिटीज किंवा फंक्शन ॲक्टिव्हिटीज करू शकणार. आता ह्या ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी आपण मेथडचा वापर करतो. आता एक्झाम्पलमध्ये आपण ॲनिमल क्लास डिक्लेअर केला होता. आता ॲनिमल क्लास डिक्लेअर केला आहे, तर त्यामध्ये ऑब्जेक्ट कुठले कुठले येतील? ऑब्जेक्टमध्ये समजा डॉग येईल, कॅट येईल, किंवा लायन येईल, टायगर येईल, जे काही येईल सगळे ऑब्जेक्ट झाले. आता हे ऑब्जेक्ट डिफरंट आहेत. त्यांच्या आपण लेगचा विचार केला तर हे सगळ्यांना जवळपास 4च आहेत. पण ॲक्टिव्हिटीज ह्या प्रत्येकांच्या सारख्यात का? नाही, डिफरंट. त्यामुळं प्रत्येक ऑब्जेक्टसाठी आपला म्हणजे ह्याचा साऊंड वेगळा, साऊंड म्हणा किंवा ॲक्टिव्हिटीज म्हणा. आता साऊंडचा जर विचार केला तर ह्याचा साऊंड वेगळा आहे, कॅटचा साऊंड वेगळा आहे, लायनचा वेगळा आहे, टायगरचा वेगळा, प्रत्येकाचं वेगळं आहे. आणि प्रत्येकाचा कलर पण वेगळा आहे. ठीक आहे. सर पण हे सगळे म्हणजे नॉनव्हेज खाणारे नाही, कार्निवरस, हार्बिवरस, तसं पण फरक करू शकतो. आता इथं आपण डिअर ॲड करू शकतो, इथं एलिफंट ॲड करू शकतोय. तरी पण हे सगळे ॲनिमल्सच आहेत. त्यामुळे क्लास सगळ्यांचा एकच आहे. त्याच्यामध्ये आपण ग्रुप करू शकतोय की अजून एक छोटासा म्हणजे सब क्लास तयार करू शकतोय की कार्निवरस कोण आहे किंवा हार्बिवरस कोण आहे. आता हे सगळे हार्बिवरसमध्ये येणार. कोण कोण? हे डिअर, एलिफंट सगळे, कारण हे सगळे गवत खाणार. आणि हे इकडं येणार. पण हा झाला क्लासमधला सब क्लास. पण आपल्याला सध्या फोकस कुठं करायचं आहे की प्रत्येक ऑब्जेक्टवर फोकस करायचं. आता ॲनिमल्समध्ये जे काय ऑब्जेक्ट आहेत, ठीक आहे, हे सगळे जे काय ऑब्जेक्ट दिसायलेत त्या प्रत्येकांचं एक ॲट्रिब्यूट्स आहेत, काही प्रॉपर्टीज आहेत प्रत्येकाचे. आता डिअर रनिंग करणार, डॉग रनिंग करणार, कॅट चेस करणार, लायन रनिंग करणार, पण त्या प्रत्येकांची स्पीड वेगळी. त्यामुळं ॲट्रिब्यूट, आता समजा जर आपण स्पीड कन्सिडर केलं तर ही स्पीड सगळ्यांसाठी सेम आहे का? नाही, डिफरंट आहे. प्रत्येकांसाठी स्पीड डिफरंट आहे. ठीक आहे. तर हे प्रत्येकांसाठी स्पीड आपण डिफाईन करू शकतोय ऑब्जेक्टला वापरून. ऑब्जेक्ट कोणता आहे त्यानुसार आपण स्पीड डिक्लेअर करणार. कशी करणार? सुरुवातीला आपण ऑब्जेक्ट डिक्लेअर करणार. ऑब्जेक्ट कसा, आपण ऑब्जेक्ट कसा डिक्लेअर करणार? सुरुवातीला क्लास नेम, नंतर ऑब्जेक्ट नेम. ऑब्जेक्ट नेम समजा डॉग घेतला आपण, डॉग इक्वल टू काय करणार? न्यू वापरणार. न्यू आणि ॲनिमल, ॲनिमल्स, आणि एक डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर वापरलं आणि सेमिकोलन दिलं. आता हे न्यू कीवर्ड वापरल्यामुळे हे डॉग क्रिएट झाला, म्हणजे त्या डॉगसाठी स्पेस क्रिएट झाला. इथं आपण स्पेस पूर्ण ऑब्जेक्टसाठी क्रिएट झाला. आता ह्यामधले जे ॲट्रिब्यूट्स आहेत, आता समजा आपण नेम वापरलं होतं, स्पीड वापरलं होतं, लेग्स वापरलं होतं. आता ह्या ॲट्रिब्यूटसाठी इथं स्पेस रिकामा होणार. आणि आपण जर क्लासमध्ये ह्या ॲक्टिव्हिटीज, समजा आपण इथं हे केलेलं असलं, ॲक्टिव्हिटीजमध्ये साऊंड एक ॲक्टिव्हिटी घेतली होती आपण, तर साऊंड ॲक्टिव्हिटीसाठी सुद्धा स्पेस इथं अवेलेबल होणार. कुठं? जेव्हा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करणार तेव्हा
मेथडसाठी सुद्धा स्पेस तयार होणार. आता जेव्हा डॉग हा ऑब्जेक्ट आपण वापरणार तेव्हा आपण स्पीड ॲट्रिब्यूट चेंज करू शकतो प्रत्येकाची. आता डॉग कसं करणार, डॉग डॉट स्पीड इक्वल टू एक्झाम्पलसाठी आपण 50 km/h अशी डिफाईन करू शकतोय. आता डॉगसाठी जशी झाली तशी आपण वेगवेगळे ऑब्जेक्ट तयार करू शकतो. इथं कॅट, लॉयन, टायगर आणि प्रत्येकासाठी वेगळी स्पीड डिफाईन करू शकतो. म्हणजे क्लासेस सगळ्यांना ग्रुप करायला आहे, पण प्रत्येकाच्या प्रॉपर्टीज वेगवेगळ्या आहेत. स्पीड वेगळी, प्रत्येकाचं नेम वेगळे किंवा कलर वेगळा आहे. काही गोष्टी सेम सुद्धा आहेत, लेग्समध्ये सेम, काही गोष्टी सिमिलर पण आहेत. आता साऊंड, आता ही झाली मेथड. आता आपण साऊंड डिक्लेअर करताना व्हॉइड घेतला होता, म्हणजे काय, आपण काही रिटर्न नाही करायला. रिटर्न काय नाही म्हणजे इंटिजर काय व्हॅल्यू येणार नाही किंवा फ्लोटमध्ये व्हॅल्यू येणार नाही किंवा स्ट्रिंगमध्ये नाही, फक्त व्हॉइड येणार जे काय येणार. मग आपण साऊंडमध्ये डिक्लेअर केलं होतं की प्रिंट एलन मध्ये आपण त्याचं ॲनिमल इज बार्किंग किंवा काय जे लिहिलं होतं ते असं लिहिलं होतं. ठीक आहे. आता ही मेथड वापरताना आपण काय वापरलं, सिम्पल मेथड नेम वापरलं आणि सिम्पल ब्रॅकेट. ह्याला काय व्हॅल्यू पास केली का नाही. त्यामुळे जेव्हा आपण ऑब्जेक्टला वापरून ही मेथड कॉल करणार डॉग डॉट साऊंड, त्यावेळेस आपल्याला काही लिहायची गरज आहे का ब्रॅकेटमध्ये, कारण आपण म्हणजे विदाउट पॅरामीटर केलं, पॅरामीटर्स दिले नव्हते. त्यामुळं डायरेक्ट आपण जर डॉग डॉट साऊंड केलं तर ही मेथड कॉल होणार, फक्त शेवटी सेमीकोलन द्यायचं, मग ही मेथड कॉल होणार. आलं का लक्षात. म्हणजे ऑब्जेक्टला आणि ही मेथड म्हणजे ऑब्जेक्ट ज्या क्लासमध्ये त्या क्लासमध्ये जाणार आणि ही मेथड कॉल होणार, त्याच्यामध्ये जे काय लिहिले ते प्रिंट होणार. ठीक आहे. आता आपण मेथडचं थोडं सिंटॅक्स बघू. आता मेथड जेव्हा आपण डिक्लेअर केली, कशी केली मेथड डिक्लेअर, सुरुवातीला डेटा टाईप का रिटर्न टाईप, रिटर्न टाईप लिहिलं, सुरुवातीला रिटर्न टाईप, नंतर काय लिहिलं आपण, नंतर मेथड नेम, कन्स्ट्रक्टर नाही म्हणायचं त्याला, फक्त त्याला पॅरामीटर म्हणायचं होता, व्हॅल्यू किंवा पॅरामीटर. पण सर पॅरामीटर मध्ये व्हॅल्यू येते ना काहीतरी, ह्यात व्हॅल्यू नाही येतं, मग कसं काय बोलायचं. इथं आपण देऊ शकतोय पॅरामीटर. पॅरामीटर म्हणजे आपण जी इथं व्हॅल्यू पास करणार आहे, जे व्हॅल्यू आहे त्यालाच आपण पॅरामीटर म्हणतोय. पण आपण सर ह्यात व्हॅल्यूच नाही टाकली तरी पॅरामीटर बोलायचं, टाकू शकतोय. नाही टाकला आता इथं म्हणता येत नाही आपल्याला पॅरामीटर आहे म्हणून, नो पॅरामीटर. आपण सिम्पल ब्रॅकेट फक्त क्लोज करणार. इथं आपण टाकू शकतोय व्हॅल्यू, पण आणि व्हॅल्यू म्हणजे पॅरामीटर, हे दोन्ही एकच वस्तू आहेत. टाकू शकतो इथं, पण म्हणजे गरज नाही आपल्याला. ठीक आहे, ऑप्शनमध्ये. किंवा इथं आपण सिंटॅक्स आहे आपला, तर आपण लिहून पण हे करू शकतो. ठीक आहे. एक मिनिट. हां, इथं आपण ॲड करू शकतो की इथं आपण पॅरामीटर लिस्ट करू. म्हणजे जर असतील तर इथं टाकायचे, असं नसतील तर आपण इग्नोर करणार. त्यानंतर काय करणार, कर्ली ब्रॅकेट स्टार्ट करणार, क्लोज करणार. आणि ह्याच्यामध्ये काय लिहिणार आता, मेथड बॉडी. आता ही पूर्ण मेथडची बॉडी झाली. ठीक आहे, ही पूर्ण मेथड बॉडी. ह्याच्यामध्ये जे काय आपले प्रिंट लिहिले, काय जे लिहिले ते सगळे इथं रन होणार आणि शेवटी हे रिटर्न टाईप जे काय असेल ते रिटर्न होणार. आलं का लक्षात. आता इथं सेमीकोलन द्यायचा का नाही द्यायचा, हां, इथं स्टेटमेंट कम्प्लीट झालं द्यायचा, पण इथं शेवटी द्यायचा कर्ली ब्रॅकेट, तिथं नाही ना. हां, आणि इथं तिथं पण. ठीक आहे. आता हे पॅरामीटर जेव्हा आपण डिक्लेअर केलेत तर हे नसले तरी चालतील, किंवा असले तर आपण कसं करणार की असे ABC कॉमा हे अशा व्हॅल्यू पास करणार, 20, 30 काय जे असेल. एक्झाम्पलसाठी मेथड नेममध्ये जे काय आपल्याला सुटेबल नेम आहे ते लिहिणार, पण जे आपल्याला ओळखू येईल असं प्रेफर करणार, म्हणजे नंतर कॉल करताना सोपं जाईल. आणि रिटर्न टाईप कुठल्या कुठल्या प्रकारचे बघितले आपण, इंटिजर, व्हॉइड, फ्लोट आहे का, फ्लोट आहे, डबल आहे का,
अजून कुठला Then पण नाही, हा रिटर्न टाईप नाही. मेन रिटर्न टाईप म्हणजे जी व्हॅल्यू आपण रिटर्न करायला, एक तर इंटिजर व्हॅल्यू पास करणार किंवा वॉइड करणार, फ्लोट करणार, डबल करणार, स्ट्रिंग सुद्धा स्ट्रिंग मध्ये हे करणार, ते स्ट्रिंग अशा टाईप मध्ये रिटर्न टाईप असणार. आता हा सिंटॅक्स सुरुवातीला आपण लिहून घेऊ. Boolean पण येईल ना? हां, ते पण येईल. तर हा म्हणजे हा झाला रिटर्न टाईप, मेथड नेम, पॅरामीटर लिस्ट, मेथड बॉडी आणि हे जनरल मध्ये. आता आपण जसं ओव्हरलोडिंग बघितलं, ओव्हरलोडिंग म्हणजे काय बघितलं? लोड जास्त आलेलं असतं. हां, लोड जास्त झाला म्हणजे खूप सारे पॅरामीटर वेगवेगळ्या प्रकारचे पास केले. ओव्हरलोडिंग म्हणजे जास्त लोड. पॅरामीटर एका प्रकारचे नाही परत. सुरुवातीला काहीच पाठवलं नाहीत, नंतर 1 आणि 2 पाठवलं, नंतर 0.1 आणि 0.2 पाठवलं. तर हे काय झाले, 3 प्रकारचे 3 झाले, पण नेम आपण सेमच ठेवलं. नेम एकदम नेम 1 जे एकच नाव ठेवलं, तर ते प्रत्येका मेथडमध्ये एकच ठेवलं. तर काय होणार, आपण जेव्हा कन्फ्युजन नाही, आपण हे डिक्लेअर केलं, समजा कुठं डिक्लेअर केलं, इथं असं डिक्लेअर केलं. आणि जेव्हा आपण कॉल करणार आहे तर साऊंड म्हणजे मेथड कॉल करणार, त्यावेळेस जसं पॅरामीटर देईल त्यानुसार आपलं मेथड रन होणार. इथं जर आपण साऊंड मध्ये काहीच पास केलं नंतर हे समजा हे अशा पद्धतीने मेथड हे होणार. जर आपण इथं 1 2 दिलं तर 1 2 होणार, नेम दुसरं दिलं तर फ्लोट होईल. इथं जर 3 पॅरामीटर दिले तर हे चेक करणार की 3 पॅरामीटर आहेत का. 3 पॅरामीटर वाला जी मेथड असेल ती रन होणार. आलं का लक्षात? आता इथं एक्झाम्पल मध्ये काय बघणार आपण, आता जर समजा ऍड मेथड आहे, आपल्याकडं ऍडिशन करायचं आहे आणि ऍडिशन मध्ये काय करायचं आहे, इथं ही मेथड आहे ऍड मेथड आणि त्याला पास केलं आपण 1 आणि 2. तर ही रिटर्न काय करणार, 1 आणि 2 कसं रिटर्न करणार, हे तर आपण पास केलं 1 आणि 2, त्याची ऍडिशन पास रिटर्न करणार ना, 3 रिटर्न करणार. म्हणजे रिटर्न टाईप काय लिहिलं पाहिजे इथं, रिटर्न टाईप काय यायला पाहिजे, इंटिजर यायला पाहिजे, कारण आपण इंटिजर रिटर्न करणार आणि इथं आपण परफॉर्म करणार की दिलेलं जे A + B हे सगळं आपण इथं मध्ये लिहिणार आणि रिटर्न इंटिजर होणार. आता ही सेम मेथड मध्ये आपल्याला वापरायचे, पण इथं आपले समजा म्हणजे एक व्हेरिएबल म्हणजे 2 पॅरामीटर नाही, आता आपल्याला जास्त पॅरामीटर घ्यायचे. तर कसं करणार, आपण ऍड वापरणार, इथं 1 2 च्या 1 2 3 वापरणार. आता हे केल्यानंतर पण आपल्याला ऍडिशन द्यायला पाहिजे, पण यावेळेस आपण 3 पॅरामीटर वापरले. त्यामुळं काय होणार की जिथं डिक्लेअर केलंय, आता रिटर्न टाईप इंटिजरच असणार, जिथं आपण ह्या क्लासमध्ये ही मेथड डिक्लेअर केली तिथं जाणार, तिथं चेक करणार की ज्या ऍडमध्ये 3 पॅरामीटर असतील ते रन होणार. आलं का लक्षात? पण जर ह्या ऍडमध्ये जर 2च असतील तर हे वाला रन होणार, आणि हे दिलं आणि डिक्लेअर केलं नसलं तर मग एरर येणार. म्हणजे तिथे लिहायला लागेल का 3 वगैरे असं? आपण मेथड जेव्हा डिक्लेअर करणार त्यावेळेस कसं लिहिणार, आपण पॅरामीटर सिंटॅक्स काय बघितला मेथड डिक्लेरेशनचा, सुरुवातीला रिटर्न टाईप बघितला मेथड डिक्लेअर करताना. मग इथं कसं लिहिणार, आपण इंट लिहिणार सुरुवातीला, कारण आपल्याला ऍडिशनचं हे करायचं. नंतर मेथड नेम घेतलं, मेथड नेम आपल्याकडे ऍड आहे आणि त्याला पॅरामीटर पास केले आपण. पास कसं करणार, आता इथे डायरेक्ट 1 2 नाही देणार, डिक्लेअर करायला. आपण डिक्लेअर करताना कसं करणार, इंट A, इंट B असं करणार. आता हे 2च पॅरामीटर झाले आणि ह्यांचा वापर करून इथं हे करणार, इथं असं system.out.println करणार आणि इथं A + B प्रिंट करणार. अशा टाईपमध्ये हे करणार. याला लक्षात? आणि जर 3 व्हेरिएबल डिक्लेअर करायचे असतील किंवा पॅरामीटर द्यायचे असतील तर आपण इथं इंट A, इंट B, इंट C करणार, असं करणार. जर फ्लोटमध्ये हे असं 0.1, 0.2 जसं घेतलंय त्या टाईपमध्ये घ्यायचं असतं तर कसं करणार, आपण फ्लोट मध्ये घेणार, कारण हे पॉईंट मध्ये व्हॅल्यू आहेत. आता इथं फक्त चेंज काय होणार, इंटिजरच्या ऐवजी फ्लोट होणार, बाकी सगळं सेम राहणार, फक्त इंटिजर चेंज करणार, त्याऐवजी आपण फ्लोट वापरणार.